शालेय सभागृहामध्ये आपण जमलेला आहोत। व्यासपीठावरील मान्यवर माननीय मुख्याध्यापक श्री शिंगाडे सर, आपले पर्यवेक्षक सर्वांचे लाडके श्री रेडेकर सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि तुम्ही सर्व माझे लाडके मित्रमैत्रिणी, आज आपण या ठिकाणी कार्यक्रमाची जी सुरुवात करणार आहोत ती सुरुवात म्हणजे आपल्या नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने नागपूजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। त्यासाठी 5 मुली पुढे याव्या। लता मॅडमने सांगितल्याप्रमाणे आता नागपंचमीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की नागपंचमी सर्वांचा आवडता असणारा हा सण आहे आणि नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील येणारा सर्वात पहिला सण आहे। हा सण पारंपरिक सण आहे आणि हा सण श्रावण महिन्याच्या पंचमीच्या दिवशी येतो आणि देशभरातील देश बांधव आणि भगिनी हा सण मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाने उत्साहाने साजरा करतात। या दिवशी आपण सण साजरा करतो म्हणजे काय करतो तर या दिवशी घरोघरी नागदेवतेची भक्तिभावाने पूजा करतो। या सणाचा खरं तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाशी ग्रामीण संस्कृतीशी जवळचा निकटचा संबंध आहे आणि या दिवशी सर्व स्त्रिया पारंपरिक वेशभूषा केशभूषा करून ती वारुळा जवळ जातात आपल्या सखीच्या बरोबर आणि जाताना त्या एकमेकींना बोलवून घेऊन जातात आणि भक्तिभावाने ती या वारुळाची पूजा करतात, हळद कुंकू वाहतात, फुले वाहतात आणि त्याचबरोबर दूध दाढ्या आणि पूर्णाचे दिंड यांचा नैवेद्य त्या दाखवतात। आता तुम्हाला वाटेल की पूर्णाचे दिंड म्हणजे काय असतं, कोणाला माहिती आहे? पूर्णाचे दिंड कशी असतात? नागपंचमीच्या दिवशी बघा चुल्यावरती किंवा गॅसवरती तवा ठेवला जात नाही। आता आपण ठेवतो बघा निराळा, पण पूर्वीच्या काळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये ते आजच्या दिवशी चुलीवरती किंवा गॅसवरती तवा ठेवला जात नव्हता। चपाती किंवा पुरणपोळी असे कोणतेही पदार्थ बनवले जात नव्हते, ते उकडून खाल्लेले पदार्थ आजच्या दिवशी खात होते। म्हणून पुरणपोळीचं जे आपण पुरण तयार करतो तो कणकेमध्ये भरून ज्याप्रमाणे मोदक आपण वाफवतो त्या पद्धतीने ते वाफवले जायचे आणि ते पदार्थ आजच्या दिवशी खाल्ले जात होते। त्याचबरोबर आजच्या दिवशी भात सुद्धा गाळांवर खाल्ला जात नाही। त्याचं कारण म्हणजे या नागाचे जे दात आहे ते दात भातासारखे दिसतात आणि म्हणून भात खाल्ला जात नव्हता। तर आपण आता सध्या खातो तो भात निराळा,
आता या दिवशी ग्रामीण भागामध्ये मोकळ्या मैदानावरती महिला वर्ग जो होता हा सटून एकमेकींच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे विविध खेळ खेळायचे. महिला वर्ग ते खेळ करतात, झिम्मा फुगडी करतात, झोके घेतात, गाठी म्हणतात आणि विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळायचे. दिवसभर खेळून झाल्यानंतर ती त्या संध्याकाळी घरी यायच्या. या दिवशी माहेरवाशी ती सासूवाशी सून जी आहे ती तिला माहेरला यायची ओढ असायची आणि त्या दिवशी माहेरला यायची आणि मुक्तपणाने ती त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणी बरोबर दिवस घालवायची. आता सापाला शेतकऱ्याचा मित्र असेही म्हणतात, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि ती म्हणून आजचा दिवस हा नागपंचमीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच बरोबर महाभारतामध्ये एक कथा आहे, ती कथा तुम्हाला मला सांगावीशी वाटते. ती भगवान श्रीकृष्ण सर्वांना माहित आहे, त्यांच्या बाबतीची कथा आहे. ती यमुना नदीच्या पात्रामध्ये कालिया नावाचा डोह होता. डोह म्हणजे खोलगट असणारा भाग. त्या नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या या खोलगट भागामध्ये कालिया नावाचा नाग राहत होता आणि तो नाग अतिशय विषारी आणि दहशत पसरवणारा असा नाग होता आणि त्याची दहशत दूरवर पसरलेली होती. आणि कालिया नागापासून सर्व आजूबाजूच्या परिसरात असणारी जी लोक होती ती लोक त्याला घाबरून होते आणि त्या डोहामध्ये कोणीही त्या ठिकाणी जात नव्हतं. मग एका नदीच्या त्या किनाऱ्यावरती भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह त्या ठिकाणी खेळत होते आणि त्यावेळेच चेंडूफळी म्हणजे आताचा क्रिकेट. आणि त्या ठिकाणी खेळता खेळता त्यांचा जो चेंडू होता त्या नदीच्या पात्रामध्ये कालिया डोहामध्ये पडला आणि सगळी मुलं एकदम नाराज झाली की आता काय करायचं, चेंडू आता कोण आणि कसा आणणार. श्रीकृष्ण म्हणाले की तो चेंडू आता मी आणतो. सगळी मुलं सवंगडी जे होते ते म्हणे नाही, तुम्ही जाऊ नका, कारण त्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग आहे आणि तो तुम्हाला खाऊन टाकेल. पण श्रीकृष्णाने ऐकलं नाही. शेवटी ते देव होते. श्रीकृष्ण धावत पडत नदीच्या पात्रामध्ये त्यांनी उडी मारली. त्या डोहामध्ये ते गेले आणि डोहामध्ये हा कालिया नाग तिथे होताच. मग कालिया नागा बरोबर या श्रीकृष्णाची बराच वेळ झुंज झाली आणि शेवटी कालिया नाग याचा पराभव करून त्या कालिया नागाच्या स्थळीवरती श्रीकृष्ण उभे राहून डोहाच्या वरती आले. त्यावेळेला सर्वांना खूप आनंद झाला आणि सुरक्षितपणे ते बाहेर आलेले होते. आणि तो दिवस होता बाळांनो श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीचा दिवस आणि म्हणूनच या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते अशी आख्यायिका आहे. तर अशा प्रकारे नागपंचमीचा
कोणत्या तरी एका नागाला थोडं 5 जणींना हळद कुंकू व्हायचं, एक एक फूल एका उत्तेजनार्थ नंबर 3 उत्तेजनार्थ हा आहे. उत्तेजनार्थ आणि 3 काढले तर उत्तेजनार्थ क्रमांक 3 आरुषी आणि चव्हाण 5वी आरोही राक्षे 5वी ब द्वितीय क्रमांक आणि आर्य गवई प्रथम क्रमांक 6वी ब. या क्रमांकाने प्रथम द्वितीय तृतीय प्रथम कोण आहे आर्य, नंतर आरोही, नंतर अक्षरा, आर्य नंतर आरोही आहे, आरोही नंतर आरोहीकडे दोन नंबरला आरोही, अक्षरा 3 नंबरला. ओके, प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजन आता काय वाजवा बघ रे गाडा गाणं म्हणणार आहोत. ग्रामीण भागामध्ये असणारे हे गाणं आहे, तुम्हाला ऐकायला कदाचित आहो आहो वंश, आहो आहो वंश, बंधू आले नेयाला पंचमीच्या सणाल, धाडता का नाही, धाडता का नाही, कोणाची वस्ती कोणाला पुसती, पुसजा तपल्या धीराला, पुसजा तपल्या धीराला, चांदीचा दांडू सोन्याची विटी, चांदीचा दांडू सोन्याची विटी, तिथे आमचे भाऊजी विटी खेळत होते, तिथे आमचे भाऊजी विटी खेळत होते. आओ आओ भाऊजी, आओ आओ भाऊजी, बंधू आले नेयाला पंचमीच्या सणात, धाडता का नाही, बंधू आले नेयाला
पंचमीच्या सणाला धाडपाक नाही, कोणाची वस्ती कोणाला पुसती, पुसदा तपल्या सासूला, पुसदा तपल्या सासूला. ते बदलायचं जरा. त्यामध्ये